नमस्कार, एक्टिव न्यूज महक में आपका स्वागत है। मैं हूं आपके साथ आरोही। देखते हैं आज की नई ताजा खबरों में क्या है आपके लिए खास। नमस्कार, मी राजेश अरुण 153 तहसील विधानसभेचा मनसेचा उमेदवार। आता मतमोजणी सुरू होती। आतमध्ये आपले सगळे काउंटिंग एजंट सगळे आतमध्ये होते आणि त्यांना असं निदर्शनास आलं की त्या मशीनमध्ये घोटाळा आहे। त्याचं कारण एवढा त्यांच्यासमोर मशीन जेव्हा आली त्या मशीनला 3-3 सील असतात, एका मशीनला एकच सील होतं। त्यांना विचारण्यात आलं एकच सील का, तर त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर हा एकच असू शकतं। त्यामुळे एक गोष्ट झाली, प्रत्येक मशीनचा जो चार्जिंग असते तर काही मशीनचं चार्जिंग 99%, काही मशीनचं चार्जिंग 70%, काहीचं 60%। अहो एवढं 2-2 दिवस मशीन चार्जिंग 99% कसं असू शकतं? संशयास्पद गोष्ट आहे। सगळ्यात मोठी गोष्ट, मी जिथे राहतो माझं घर, माझ्या घरात 4 मतं, माझी आई, माझी मुलगी, माझी पत्नी आणि मी, तिथे आम्हाला काही 2च मतं। म्हणजे माझ्या आईने किंवा माझ्या पत्नीने किंवा माझ्या मुलीने मला मतदानच केलं नाही, की मी स्वतःला मतदानच केलं नाही। हे अशा प्रकारचा सगळं आतमध्ये घोळ आहे। गेले अनेक वर्ष आम्ही राजकारण काम करतोय। या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणूस सांगतोय की आम्हाला बदल हवा आहे। आम्ही जो विद्यमान आमदारांना कंटाळलोय, ते आम्हाला नको आहे, आम्हाला बदल करायचा आहे। पण मतदान गेलं कुठे? प्रत्येक यादीमध्ये 2-2, 3-3, 9-9, 10 मतं फक्त, आणि आमचे कार्यकर्ते त्यांची खाती मतं नाही मिळाली, असा घोळ आहे। मी ज्या काउंटिंगमध्ये ते भटलेले एजंट होते त्यांना मी सांगतो की आपण आपलं मत मांडा। इलेक्शन्स बंद करून टाका। अतिशय संताप आलेले, बंद करा इलेक्शन्स। दरवर्षी हे होणार असेल ना तर अजिबात गरज नाही। मागच्या 5 वर्षापूर्वी आमच्या 8 मशीन्स फ्रॉड निघालेले, नंबर्स वेगळे, तिकडे नंबर वेगळे, आमच्याकडे पोलिंग एजंटचा नंबर वेगळा, तरी हे लोक म्हणतात प्रोव्हिजन आहे, असंच करायला लागेल। आता ऑब्जेक्शन घेतलं तर ते IAS ऑफिसर इज नॉट रेडी टू लिसन एट ऑल। साहेब, जर या गोष्टी होणार असेल ना तर ह्या लोकांना दरवेळ वेळ लावत असेल, किती तुमचाही वेळ जातो, आमचाही वेळ जातो। पक्षाचा इझी घ्यायला लागलेत आपल्या पक्षाला, हे नाही चालणार अजिबात। खूप इझी घ्यायला लागलेत। मग इलेक्शन कॅन्सल करा। ते गणपत पाटील नगरमध्ये जिथे अजिबात कामं झालेली नाही तिथे लीड येतो। 3 नंबर वॉर्डमध्ये जनकल्याणमध्ये तिथे मनीषाताईंना अजिबात येऊन दिलं नाही, प्रचाराला येऊन दिलं ना, आम्ही प्रचार करून देणार नाही। त्या वॉर्डमध्ये त्यांना लीड मिळतो, कसा मिळतो? उमेदवाराला 3 उमेदवाराच्या 163 मध्ये 2च मतदान का? आई बहिणीची, बायकोची, घरातल्या आजूबाजूच्या लोकांची मतं नाही मिळाली। 30 वर्ष राजकारणात म्हणजे एका वर्षाला 1 मत, हेच केलंय। हेच होणार असेल तर कशाला इलेक्शन करताय? आमचे टॅक्सचे पैसे घालवायचे, आम्हाला धड रस्ते द्यायचे नाही, काही द्यायचं नाही। ते हिशोब इलेक्शन एक्सपेंडिचर कार्यालयात त्यांचे कन्सेप्ट क्लिअर नाहीत अजिबात। आज एक रूल लावतात, दुसरा रूल लावतात। यांचं इलेक्शन कमिशन प्रॉपर ट्रेनिंग नाही आहे ना अजिबात। पोलिसांचा गैरवापर करतात हे लोक। IAS ऑफिसर खूप डॉमिनेटिंग आहे आणि आय डोंट थिंक शी शुड बी ऑन द टेबल। तिने रिझाईन केलं पाहिजे। अजूनपर्यंत असं नाही झालेलं, कधी कुठल्या ऑफिसरला कोणी असं बोललेलं आहे। पण मी ॲज अ पब्लिक म्हणते ती IAS ऑफिसर शी शुड रिझाईन। मला नाही माहिती, ती जर एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे ना तर शी शुड मेंटेन अ डिग्निटी। नाही करत तिथे। स्पष्ट मत आहे, या सगळ्याच्यामध्ये घोळ झालाय। मनसेला मतदान स्वतः माझ्या घरी आमची 4 मतं, इकडे बघा जनकल्याणमध्ये 10 पैकी फक्त 2च मतदान होईल। असं या सगळ्या हे लोक 4-4 पक्ष, 3-3 पक्ष एकत्र येऊन लढतात। अरे हिम्मत असेल तर आमची एकट्याने लढा ना, मग दाखवतो तुम्हाला आमची काय ताकद आहे ती। आम्ही जर ठरवलं ना तर इथून कुणाला बाहेर जाऊन देणार नाही, अख्खी ताकद लावू मनसेची। आम्ही शांत साहेब आहेत ना, शांत, त्याच्यामुळे आम्ही शांत। अतिशय लोकशाहीला कलंक आहे आणि आम्हाला दुर्दैवी वाटतं जिथे जिथे आम्ही राहतो त्या ठिकाणी 2-2, 6-6 मतं। मला वाटतं हे एक्सप्लेन जर केलं तर बरोबर। PPHS चला एक्सप्लेन करे। असं थोडी होते की एकाच्या घरात 10-20 मतदानाची कुठे गेले? PPHS शाळा आहे तिथे आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे कार्यालय, तिथे फक्त 5 मतं
लोक स्वतः बोलले यावर्षी की आम्ही मनसेला दिलेलं मतं, मग तिथे फक्त अरे 5च. फोन करून आम्हाला सांगलं सगळं. जनकल्याण नगरमध्ये मनीषा चौधरीला काय कॅम्पेन करायला नाही दिले, तिथे फक्त लीड कसं काय येतात त्यांचं. आणि आपल्या शिवसेने लोकांनी पण मनसेला मतदान केलं, ते मतं गेले कुठे. आणि यांच्याकडे काय रेस केलं तर डायरेक्टली बोलतात तुम्ही गप्प बसा, आम्ही बरोबर टोटल तुम्ही मॅच करा, बरोबर आहे बरोबर आहे. हे कुठेतरी आम्हाला जस्टिस पाहिजे. हे असं होत असेल तर काही यूज नाहीये. एक मिनिट. माझं ना आव्हान आहे, सोशल मीडियामध्ये खूप पॉवर आहे. जेवढी पॉवर आज प्रेसमध्ये, प्रिंट मीडियामध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण नाही, ती पॉवर सोशल मीडियामध्ये. लेट द पीपल नो व्हॉट इज गोइंग ऑन हिअर, व्हॉट इज गोइंग ऑन विथ द डेमोक्रेसी ऑफ इंडिया. लेट द पीपल नो नाव. ओके. यांच्या एजंटला कसं माहिती की आम्हाला एवढेच मिळणार आहेत करून, म्हणजे यांचं setting होतं कोणाला माहिती की आम्हाला एवढं मिळणार आहे. आधीपासूनच सांगतात आम्हाला एवढी मतं मिळणार आहेत करून. आधीपासूनच सेकंड राऊंडला त्यांनी सांगितलं 6,000 लीडने पुढे, 10,000 लीडने पुढे. कसं काय लीड पुढे करणार, लीड त्यांची कशी काय पुढे. आणि स्वतःहून पण आम्हाला 450 मिळणार, आम्हाला 300 मिळणार, आम्हाला 200. त्यांना भाजपचे एजंट स्वतःच सांगतात की लीड पुढे, 10,000 लीड पुढे. कसं काय. आम्ही काय काय मेहनत केलं, किती किती अतिशय दुर्दैवी लोकशाहीला कलंक आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी अकाउंट केलेलं. तर मी स्वतःच सांगितलं की तिथे बसून का उपयोग नाही, आम्हाला जेलमध्ये टाकण्याची भाषा करतात. त्यापेक्षा म्हटलं आपण बाहेर पडूया. आणि जे घडलंय सगळं ते चुकीचं आहे, लोकशाहीला कलंक आहे. त्यामुळे आम्ही या फेसबुकच्या माध्यमातून पुढे आलो. त्याचं कारण की लोकांना कळू द्या की नेमकं काय घडते आतमध्ये ते. त्यामुळे नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.